ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यातला वाद टोकाला गेलाय। पंकजा मुंडे यांची नामदेव शास्त्री यांना धमकावणारी एक ऑडिओ क्लिप पुढे आली आहे। भगवानगडावरती दसरा मेळाव्याला जाणार असून समर्थकांनाही येण्याचं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलंय। त्यावर शास्त्रींनी यंदा भगवानगडावर राजकीय भाषण होणार नसल्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे पंकजा आणि शास्त्रींमधला संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। आता पंकजा मुंडेंची ही ऑडिओ क्लिप उघड झाल्यानं हा संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची चिन्ह आहेत। पंकजा मुंडे काय म्हणाल्या ते ऐकूयात। आता नामदेव शास्त्रींचं पुढे काय करायचं तो भविष्यातला विषय आहे। आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला, त्यामुळे आता काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही आणि कुणी आमच्याविषयी बोललेले खपून घ्यायचं नाही। आपण आता आपली स्ट्रॉंग भूमिकेने जायचं। आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे, तर मी पण हे आहेच माझे लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांना तडीपार करतो। आम्ही पण काही साधे नाहीये कारण शेवटी तुम्ही जेव्हा नालायक लोकांशी लढा देता तर ते नालायकच दारू पिऊन गोविंदांसारख्या सिनियर माणसाला आणि केशवदादासारख्या माणसाला अंगावर चालेल वनवेदादांची तिथंच राहून मारायला करत ते नालायकच आहेत ना ते पोरं। त्यांची काय हिंमत होईल एवढ्या फॉर्ममध्ये? आणि त्याच्यातले अजून एक 2-3 गोष्टी ध्यानात ठेवा। बाकीचं प्लॅनिंग मी टीमला सांगेन, टीम तुम्हाला सांगेल, तेवढं ऐका, स्वतःचं डोकं लावू नका प्लीज, कारण जास्त डोकं लावायचं नसते। आपण त्या साहेब काय म्हणायचे, गरम डोकं आहे आपलं, जास्त लावायचं नाही। मी खूप थंड ठेवलंय, बर्फ ठेवून माझं डोकं त्या दिवशी उठले, त्या दिवशी मला लक्षात आलं यांच्या अंगावर गेले, मला ते सहन नाही झालं। मी ते कधीच सहन करणार नाही, कधीच नाही। काय नाही पण आपली। आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात काय म्हणतात पंकजा मुंडे। मंत्री महोदय काय नेमकं म्हणतायत या सगळ्या वादात पंकजा मुंडेंनी काय नेमकं वक्तव्य केलेलं आहे, ही ऑडिओ क्लिप ऐकूयात। आता नामदेव शास्त्रींचं पुढे काय करायचं तो भविष्यातला विषय आहे। आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला, त्यामुळे आता काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही आणि कुणी आमच्याविषयी बोललेले खपून घ्यायचं नाही। आपण आता आपली स्ट्रॉंग भूमिकेने जायचं। आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे, तर मी पण हे आहेच माझे लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांना तडीपार करतो। आम्ही पण काही साधे नाहीये कारण शेवटी तुम्ही जेव्हा नालायक लोकांशी लढा देता तर ते नालायकच दारू पिऊन गोविंदांसारख्या सिनियर माणसाला आणि केशवदादासारख्या माणसाला अंगावर चालेल वनवेदादांची तिथंच राहून मारायला करत ते नालायकच आहेत ना ते पोरं। त्यांची काय हिंमत होईल एवढ्या फॉर्ममध्ये? आणि त्याच्यातले अजून एक 2-3 गोष्टी ध्यानात ठेवा। बाकीचं प्लॅनिंग मी टीमला सांगेन, टीम तुम्हाला सांगेल, तेवढं ऐका, स्वतःचं डोकं लावू नका प्लीज, कारण जास्त डोकं लावायचं नसते। आपण त्या साहेब काय म्हणायचे, गरम डोकं आहे आपलं, जास्त लावायचं नाही। मी खूप थंड ठेवलंय, बर्फ ठेवून माझं डोकं त्या दिवशी उठले, त्या दिवशी मला लक्षात आलं यांच्या अंगावर गेले, मला ते सहन नाही झालं। मी ते कधीच सहन करणार नाही, कधीच नाही। काय नाही पण आपली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।